दोन बलाढ्य संघ श्री 11 विपक्ष तन्मय पॅकर्स संघ, दोन्ही संघ दिवा शहराला बिलॉंग करतात. आणि आमचे जवळीक मित्र जेडी आपण देखील आलात, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे बघा मोर्या चषकामध्ये. 20-25 पर्व दुसरं. तर बघा मैदानात देखील सामन्याला चालू होते, पंचाने देखील मैदानाचा ताबा घेत आहे. 5 षटकांचा सामना असेल बघा. दोन संघ, दोन बलाढ्य संघ, दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांमध्ये तेवढेच मातोभर संघाने आता मात्र तन्मय पॅकर संघाचा विचार केला तर त्यांचा एक खेळाडू विजय, आता मात्र एक खेळाडू आपल्याला दिसत नाही बघा, त्यांचा विशाल दिसत नाही बघा आज. बघा दोन्ही संघांना विनंती की आपल्या 12वा खेळाडू आपण कॉम बॉक्स मध्ये पाठवायचे. दोन्ही संघांच्या 12वा खेळाडू कॉम बॉक्स मध्ये त्वरित यायचं बघा. राहुल बघा स्ट्राईक एंडला असेल राहुल, नॉन स्ट्राईक एंडला राहुल, स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पियुष आलाय. तर बघा 5:15 झाले, त्वरित सामना चालू करायचा बघा. पंचाने देखील मैदानाचा ताबा घेतलाय. मेन पंचाच्या भूमिकेत असेल अंकेश पाटणे आणि स्क्वेअर लेग पंच अनिकेत आणि पवन. तर त्वरित सामना देखील चालू करायचा. स्ट्राईक एंडला असेल राहुल, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पियुष आलाय. एक वेगवान एक्सप्रेस म्हणजे ओळख आहे बघा. बघा नंतर रोशन आलाय, गोलंदाज नक्की चेंज झालाय. रोशन आलाय. आणि आता मात्र टायमर देखील चालू झालाय बघा. 5 षटकं टाकण्यामध्ये आपल्याला 16 मिनिटाचा अवधी असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. टिनू अँड टीम त्वरित सामना देखील चालू करायचा आहे. मैदानात टायमर चालू झालाय बघा. रोशन आलाय. स्ट्राईक एंडला असेल राहुल पारकर. एक संघाचा अष्टपैलू खेळाडू, एकच संघाचा उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणजे ओळख आहे, तोच मात्र आता स्ट्राईक एंडला आहे. आणि पहिल्याच चेंडूवर आगास केल्या. पहिल्याच चेंडूवर चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकाराने खातं ओपन केलंय आपल्याने आपल्या संघाचं.
बघा पहिल्या चेंडूवर आगास नक्कीच झालाय, पहिल्या चेंडूवर चौकार मिळवलाय, पहिल्याच चेंडूवर राहुलने खातं ओपन केलंय बघा. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट वारंवार आपल्याला खेळताना दिसतात. आता मात्र या स्पर्धेत मोरिया चषकामध्ये देखील आपलं नशीब आजमावण्यासाठी हे दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट उतरलेत. दोन्ही संघ दिवा शहराला बिलॉंग करतात. आता मात्र दिव्याचं क्रिकेट डोंबिवलीमध्ये दाखवत असताना आपल्या संघासाठी पुढील चेंडू सोडून नक्की चेंडू सोडून दिला आणि पंचांनी अवंत रुपयाची धाव घोषित केले बघा. पंचांची दोन्ही हात समांतर, अवंत रुपयाची एक धाव, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र अवंत स्वरूपाची एक धाव फेकली. पुढील चेंडू थोडस नक्कीच बघा निर्धाव चेंडू टाकलाय बघा. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर अवंतर, आता मात्र निर्धाव चेंडू. हा चेंडू देखील सोडून दिलाय. हा चेंडू देखील नक्कीच निर्धाव चेंडू बघा. आता मात्र दोन चेंडू नक्कीच निर्धाव. आता मात्र कमबॅक केलाय बघा. दोन अवंतर चेंडू फेकले आहेत. ज्या चेंडूची गरज आहे तो चेंडू नक्कीच फेकण्याचं काम करतोय रोशन आपल्या गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू आता मात्र अवंतर स्वरूपाचे एक धाव बघा. दोन चेंडू नक्कीच निर्धाव टाकले, त्यानंतर अवंतर चेंडू टाकलाय. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि चौकार ऑन साईडला नक्कीच चौकार आलाय बघा. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि स्टेप आउट झाले सक्सेसफुल. ज्या चौकाराची गरज होती ना तो चौकार नक्कीच आलाय. याच फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. तोच स्ट्राईक केलाय फलंदाज राहुल पारकर. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या धावफकर झाले, एकूण 10 धावा झाल्यात बघा. कव्हर सिरीज मध्ये तेवढंच सुरक्षित रक्षण झाले हेमंत मार्फत. बघा शेवटचे चेंडू बाकी. आतापर्यंत 11 धावा झाल्यात मैदानात. पहिलं षटक असतंय, पहिल्या षटकाचा विचार करा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राईक केला आता मात्र अक्षय. पहिला चेंडू अक्षयसाठी स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि थोडंसं फंबल झालंय आणि इकडे चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये आणि आलाय चौकार आणि षटक देखील संपले बघा. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धाव एकूण 15 धावा, बिनगडी बाद 15 धावा बघा. नक्कीच शेवटच्या चेंडूवर चेंडू अडवण्याचा नक्कीच प्रयत्न झाला होता पियुषचा, पण मात्र थोडासा फंबल झालाय आणि आलाय चौकार. षटक संपलंय. आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम. स्ट्राईक एंडलाय राहुल. राहुलचा विचार केला तर एक चौकार नक्कीच मारलाय आपल्या फलंदाजीमध्ये. 2 चौकार मारले बघा. क्षमा सवी स्कोरर देखील सांगतात. स्कोरर देखील चांगलीच कामगिरी आता मात्र पार पाडताना दिसत आहेत. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफकर झाली आहे. 15 धावा झाल्यात आतापर्यंत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट मोरिया चषकामध्ये खेळत असताना पर्वत चौथं नक्कीच एक दिमागदार सोहळा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी चुकी झाली आहे, नक्कीच अडवण्याचा प्रयत्न आणि नक्कीच चेंडू अडवण्यात प्रयत्न झालाय आणि वाईट +1 एकूण 2 धावा. पहिला चेंडू अवंतर फेकलाय. अवंतर स्वरूपाची एक धाव. उर्वरित 2 धावा नक्कीच टोटल केल्यात आणि अपडेट झाल्या स्कोरबोर्ड मध्ये. धावा झाल्यात आतापर्यंत 17 धावा झाल्यात.
गोलंदाजी मार्कवर शुभम, स्ट्राईक केलेला अक्षय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तेवढं सुरक्षित रक्षण, डायरेक्ट येण्याचा प्रयत्न, डायरेक्ट नक्कीच झाली आहे. पंचांकडे अपील देखील केली आणि पंचांनी त्वरित अपील देखील फेटावली आहे. सिंगल स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम वारंवार दोन्ही फलंदाज करतायत, त्यांना देखील माहिती आहे. स्वीप मारण्याचा फटका, पण मात्र चेंडूने बॅटचा संपर्क दिसत नाहीये आणि आला निर्धाव चेंडू. बघा नक्कीच पवित्रा घेतला होता, स्वीप मारण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानात झाला होता, पण मात्र चेंडू पायाला जाऊन आदळलाय आणि आलाय निर्धाव चेंडू. दोन चेंडूने 18 धावा उर्वरित दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्को शुभम टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, पियुष नक्कीच बघा पियुष वारंवार नक्कीच फंबल होताना आपल्याला दिसत आहेत, चुका करून चालणार नाहीयेत. बघा समोरचा संघ देखील तेवढाच मोठा आणि तेवढाच ताकदवर संघ म्हणजे ओळख आहे, पण आज विचार केला तर या संघामध्ये देखील संकट बघित आपल्याला खेळताना दिसणार नाहीये. आणि टिनूच्या संघाचा विचार केला तर देखील त्यांच्या संघात देखील विशाल, आणि आता मात्र डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील आणि पंचांनी अपील पकडले आणि फलंदाज झालाय बाद. एक सांघिक यश नक्कीच मिळालंय आणि आता मात्र अक्षयला देखील मैदान सोडावं लागेल रनआउटच्या साहाय्याने. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. एक साबे एक्सप्रेस म्हणजे जी ओळख आहे, दिवा एक्सप्रेस म्हणजे जी ओळख आहे, अक्षय गुरव उर्फ पांड्या मैदानात दाखल झालाय. बघा एक सांघिक यश नक्कीच मिळालंय. डायरेक्ट हिट झाले पियुषकडनं आणि फलंदाज झाल्या बाद. चार चेंडूने 19 धावा, 2 चेंडूचा खेळ बाकी सोडून दिलाय. बघा पंचांचे दोन्ही हा समांतर, पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. वाईट स्वरूपाची 1 धाव नक्कीच मिळाले. धावसंख्या आतापर्यंत झाल्यात 20 धावा आहेत. बघा दुसरं षटक मैदानात मार्गाचा टायमर देखील चालू आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. 2 अवंत रूपाच्या धावा खर्च केल्या. बघा वारंवार एक्स्ट्राच्या धावा खर्च होत आहेत मैदानात, एक्स्ट्राच्या धावा देखील चालणार नाहीये. टेनू देखील सांगत असताना अकूट टप्प्यावर गोलंदाजी नक्कीच करावे लागेल. हा चेंडू आता मात्र वाईटची हॅट्रिक नक्कीच कंप्लीट झाली आहे. बघा 3 अवंतर स्वरूपाच्या धावा खर्च केल्या आहेत. गोलंदाज शुभमने स्ट्राईक केलाय. राहुलचा विचार केला तर राहुलने देखील वैयक्तिक 2 चौकार आपल्या संघासाठी मारलाय. तोच फलंदाज अजून देखील स्ट्राईक केलाय. विचार केला तर या फलंदाजाचा विचार केला तर या फलंदाज देखील कमी आखून चालणार नाही. ह्या देखील फलंदाजाने बराचसे मैदान आपल्या बॅटिंगच्या जोरावर गाजवलं. तोच फलंदाज लॉंग ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल स्वरूपाची एक धाव. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल दिवा एक्सप्रेस म्हणजे ओळख आहे अक्षय गुरव. अक्षयसाठी पहिला चेंडू. का 7 मिनिटं बाकी आहेत, टायमर ऑन आहे आपला. आणि आता मात्र मैदानात काय घडतंय बघा, फक्त फ्लिक केलंय, फक्त मनगटाच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय चौकार. धावसंख्या झालेत एकूण आतापर्यंत 27 धावा झाल्यात. बघा आणि षटक संपले का, तर षटक देखील संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक झाली एकूण 27 धावा. आणि टायमरचा विचार केला तर उर्वरित 3 षटक टाकण्यासाठी आपल्या मध्ये 7 मिनिटांचा बघा 7 मिनिटं बाकी आहेत. स्पीडअप करायचं बघा पंच, आपण देखील ताकीद द्यायचे, पंच देखील वारंवार सूचना देतात स्पीडअप करायचंय. बघा उर्वरित 3 षटक टाकण्यासाठी आपल्याकडे फक्त 7 मिनिटाचा अवधी बाकी आहे. बघा फक्त 7 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक टाकायचे, याची देखील नोंद घ्यायची संघाचे कर्णधाराने. 18 चेंडू आपल्याला 7 मिनिटांमध्ये फेकायचे. बघा स्ट्राईक एंडला राहुल, दुसरं षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धावफलक झालं एकूण 27 धावा झाल्यात. बघा उर्वरित 18 चेंडू आपल्याला 7 मिनिटांमध्ये फेकायचे, याची देखील नोंद घ्यायची कर्णधाराने, अन्यथा आपल्याला देखील पॅनलाइज केलं जाईल. अंकित आलाय. बघा अंकित आलाय.
अंकितने पहिल्याच चेंडूवर सिंगल स्वरूपाची एक धाव. पहिल्याच चेंडूवर फक्त हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न मैदानात चालवलाय आणि स्ट्राईक रोटेट झाली आणि आता मात्र स्ट्राईक केला असेल अक्षय गुरव. अक्षयचा विचार करता शेवटच्या चेंडूवर की चौकार नक्कीच मारला होता गोलंदाज शुभमला. आता मात्र पहिलाच चेंडू अंकितचा. पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद. नक्कीच हेड विकेटच्या सहाय्याने फलंदाज बाद झालाय बघा. आणि आता मात्र नवीन फलंदाज बाबू. एक ब्लॉगर म्हणून त्याची ओळख आहे बघा. आपण विचार केला तर त्यांचा देखील यूट्यूब वाहिनीवर एक चॅनल आहे, ते देखील आपण सबस्क्राईब करायचं बघा. त्या देखील आपण बॉक्स क्रिकेटचा अनुभव घेताना आपल्याला त्यांच्या चॅनलवर नक्कीच दिसू. तोच मात्र आता फलंदाजी मार्कवर मैदानात दाखल झालाय बाबू, जर्सी नंबर 18. आणि गोलंदाजी मार्कवर अंकितचा विचार केला तर एक नक्कीच आता मात्र 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केलेत आणि फलंदाज देखील बाद झालाय. तिसरा चेंडू फक्त हलक्याने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच चेंडूवर आगास केला. पहिल्याच चेंडूवर चौकार मिळवलाय. तोच म्हणजे फलंदाज बाबूने. बाबूचा विचार केला तर हा देखील संघाचा अष्टपैलू खेळाडू. ह्याच मैदानात 6 बॉल 6 धावा डिफेंड करणारा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, तोच हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आलाय बघा. 6 चेंडू आणि 6 धावा नक्कीच रोखल्या होता या गोलंदाजाने आणि तोच ठरला होता बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. धावसंख्या 33 झाल्यात बघा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. उर्वरित तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक केला राहुलचा विचार करतो. राहुल देखील 2 चौकार नक्कीच मारले त्याने. वैयक्तिक आपल्या संघासाठी 12 धावांवर खेळत असताना 33 धावा आतापर्यंत झाल्यात बघा. आघाडीला फलंदाज अजून देखील मैदानात दाखल आहे, तोच म्हणजे राहुल. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. पियुष देखील बॉल खाली येत असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नक्कीच झाला मैदानात. फलंदाज झालाय बाद. मैदानात काय घडतंय बघा. डायरेक्ट हिट नक्कीच झालाय आणि फलंदाज बाद झालाय बघा. बघा विचार केला तर आतापर्यंत 2 रनआउट डायरेक्ट हिटच्या साहाय्याने केले, तेच म्हणजे पियुषने. आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय बघा. अभिषेक आलाय. फारच चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करत असताना गोलंदाज अंकित. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिसला नाहीये गोलंदाजीमध्ये. कंजूस गोलंदाजी नक्कीच करतोय गोलंदाज अंकितचा विचार करता स्ट्राईक केला. आता मात्र नवीन फलंदाज नौका फलंदाज मैदानात दाखल झालाय अभिषेक पहिलाच चेंडू सोडून दिलाय. पहिलाच चेंडू वाईट चेंडू घोषित केला बघा. नक्कीच नवीन फलंदाज आहे, नक्कीच नवीन फलंदाज दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाज करेल अनिकेत. हा चेंडू आणि षटक देखील संपले बघा. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकावर एकूण 34 धावा. तर बघा आता नक्कीच पॉवर प्लेचं षटक असेल, स्पीडअप करायचं आहे. आणि त्यानंतर मात्र आपण विचार केला टायमिंगचा तर फक्त 4 मिनिटाचा बाकी बघा. 4 मिनिटाचा अवधी बाकी आहे. धावसंख्या झाल्या धावफलकावर एकूण 33 धावा झाल्यात बघा. स्पीडअप करायचं बघा आपण देखील. तन्मय बॅकर संघ आपण देखील स्पीडअप करायचं. आपल्याला उर्वरित 4 मिनिटांमध्ये 12 चेंडू फेकायचे बघा. 2 षटकं नक्कीच फेकायचे. 33 धावा झाल्यात. क्षमा असेल 34 धावा झाल्यात. 18 चेंडू आणि 34 धावा आतापर्यंत नक्कीच झाले. 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसत आहेत. तन्मय पॅकर्स विपक्ष श्री 11 दोन्ही संघ दिवा
शहराला बिलॉंग करतात. आता मात्र नक्कीच डोंबिवली रिजन मध्ये आपलं नशीब आजमावायला हे दोन्ही संघ मैदानात उतरलेत बघा. आणि आता मात्र पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कर गोलंदाज शुभम आलाय. स्ट्रायकरला असेल राहुल पारकर, ज्यांनी वैयक्तिक 2 चौकार मारले. तो ज्यांनी आघाडीला फलंदाज अजून देखील मैदानात खेळत असताना दिसतोय तोच फलंदाज स्ट्रायकरला राहुल. पहिल्याच चेंडूवर स्वीपचा फटका, पहिल्याच चेंडूवर चौकार मिळवलाय बघा. नक्कीच पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेताना फलंदाज राहुल. बघा अवंतर स्वरूपाची धाव फेकली बघा. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर अवंतर स्वरूपाची आतापर्यंत एक चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या आहेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अकूट टप्प्यावर गोलंदाजी आणि आता मात्र मैदानात काय घडत आहे. आलाय चौकार, नक्कीच चौकार आलाय. चौकारच्या साह्याने धावसंख्येत झाली आहे वाढ. धावसंख्या धाव फेकत एकूण 43 धावा. बघा मोठ्या संख्येचा पाठलाग करावा लागेल. मोठ्या संख्येचा टार्गेट देण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय, तोच म्हणजे श्री 11 संघ. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांना कमी आखून चालणार नाही. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांमध्ये त्यांचे मुख्य खेळाडू आज आपल्याला खेळताना दिसत नाहीये. श्री 11 संघाचा विचार करता संकेत भगत आपल्याला खेळताना दिसणार नाहीयेत. तर तन्मय पॅकर संघाचा विचार करता विशाल जाधव देखील आपल्याला या स्पर्धेत आपल्याला खेळताना दिसत नाहीयेत बघा. तर बघा स्पीडअप करायचं आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपला एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये नक्कीच आतमध्ये खेळून घ्यावा लागेल. थोडीशी चुकी झाली, चुकी नक्कीच फंबल झालंय बघा. सिंगल स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळाली आहे. धावसंख्या झाली 44. षटकाचा विचार करता चौथं षटक मैदानात मार्गस्थानी. चौथ्या षटकातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. स्ट्राईक एंडला असेल नवीन फलंदाज अभि. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर शुभम आणि पहिलाच चेंडू शुभम चा रनआउटची संधी. आता मात्र तू मे संवाद होताना दिसत नाहीये आणि फलंदाज झालाय बाद. आता मात्र खेळाडू देखील थोडेसे नाराज आहेत बघा. यष्टीरक्षकांना चुकीच्या एंडला नक्कीच फलंदाज बाद झालाय बघा. नक्कीच राहुल पारकरची विकेट हवी होती, पण मात्र फलंदाज बाद झाला. एक सांघिक यश मिळालंय बघा. आता नवीन फलंदाज प्रेम आलाय नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्राईक एंडला असेल राहुल. एक सोटी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच आणि तू मे झालाय आणि संवाद दिसला नाही आणि वाद निर्माण झालाय आणि फलंदाज देखील बाद झालाय. कंपल्सरी लागलीच आहे. टायमर संपलाय कधीच. काहीच होणार नाही. 4 षटकामध्ये डायरेक्ट कर. आणि हा देखील आलाय चौकार बघा. धावसंख्या आतापर्यंत 48 धावा झाल्या आहेत. आता मात्र पूर्णपणे हल्ला बोल केलाय. 5 चेंडू झालेत. शेवटचे चेंडू बाकी आहे बघा. शेवटच्या चेंडूमध्ये काय घडतंय मैदानात ते देखील बघणं तेवढंच महत्वाचं असेल. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. षटक संपलंय का? तर नक्कीच षटक संपलंय बघा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक झालं एकूण 49 धावा झाल्या बघा. 49 धावा आतापर्यंत झाल्यात आणि षटक देखील संपलंय बघा. आणि आता मात्र तन्मय पॅकर संघाला देखील पॅनलाइज केलं गेलंय मैदानात. आपला देखील एक अवंतर खेळाडू आपल्याला 38 सर्कलमध्ये नक्कीच ठेवणं अनिवार्य आहे, याची देखील नोंद घ्यायची. कधी झालंय 16 मिनिटांमध्ये होत नाही. 4 मिनिटं बाकी स्टॉप केली ती पण काय करू नाही शकत. अरे त्याला सांग कधी स्टॉप केलाय आम्ही. 4 मिनिटं झालेत. कधीच झाले त्याला सांग. तू सांग कधीच झालेत. मी कधीच टायमिंग थांबून ठेवलाय आम्ही. इकडे टायमर ऑन पण नाही करायला लावला त्याला मी. सर ह्याला तू काउंट नाही केलं तर कधी टायमिंग संपलाय. अरे
तेच सांगतोय बघ, आम्ही पॉवर प्ले टायमिंग थांबून ठेवलेला. 15ला केला. 35 झाले. तर बघा शेवटचं षटक आहे, स्ट्राईक एंडला आहे राहुल आणि नवीन गोलंदाज पार्थ आले बघा. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क गोलंदाज पार्थ. स्ट्राईक एंडला असेल राहुल पारकर. आतापर्यंत धावा खर्च केल्यात 49 धावा झाल्यात बघा 4 षटकामध्ये. आता मात्र पॅनलाइज केलं गेलं बघा प्रत्येक संघाला कुठल्याही प्रकारचं पहिला चेंडू पारचा, पहिलाच चेंडूवर रिवर्सचा फटका आणि मिळतील 4 धावा. बघा 53 धावा झाल्या. स्लॉग वरचं षटक पहिल्याच षटकामागेचा विचार केला तर पहिल्याच चेंडूवर चौकार नक्कीच मिळालाय. बघा स्पीडअप करायचं वारंवार आपल्याला देखील सूचना करता. आम्हाला देखील अजून देखील सामने खेळवायचे याची देखील नोंद घ्यायची बघा. सर्व संघांनी आता मात्र वेळेवर उपस्थित राहायचंय आणि पंचाने देखील तेवढीच ताकीद द्यायची बघा. वारंवार आपल्याला देखील सूचना केल्या जातात. हा चेंडू देखील स्वीपचा फटका घेण्याचा प्रयत्न, तेवढाच सुरेख क्षेत्ररक्षण रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, तेवढाच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तर बघा सामना देखील चालू करायचा मैदानात. सिंगल सर्व्हची एक धाव नक्कीच अपडेट केली जाईल स्कोअर बोर्ड मध्ये. धाव संख्या 10 फरक झाली आतापर्यंत 54 धावा झाल्यात बघा आणि फलंदाज बाद आहे, रनआउट आहे बघा. दुसऱ्या धावाला नक्कीच फलंदाज बाद झालाय. ओ 54 धावा झाल्यात बघा राहुल. बघा आपण देखील लक्ष द्यायचंय. 54 धावा आतापर्यंत झाल्यात धाव संख्येत. शेवटचं षटक आहे, स्लॉग वरचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवर पार्थ. स्ट्राईक एंडला राहुल पारकर आहे बघा. दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट नशीब आजमावताना आपल्या बोरिया चषकामध्ये 20-25 पर्व चौथ्यामध्ये. पुढील चेंडू, हा चेंडू देखील वारंवार मात्र रिव्हर्सचे फटके खेळले जात आहेत राहुलच्या मार्फत. आणि आता मात्र सिंगल स्वरूपाची एक धाव. आणि आता मात्र साहिल फलंदाजी मार्कवर, जर्सी नंबर 22 याचा विचार कर, साहिलचा विचार करत. हा साहिल देखील एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच मात्र आता फलंदाजी मार्कवर आलाय बघा साहिल. 55 धावा झाल्यात. षटकाचा विचार षटकातील शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत बघा. 55 धावा आतापर्यंत झाल्यात. एक मोठा धावसंख्येचा पाठलाग नक्कीच करावा लागेल, तोच म्हणजे तन्मय पॅकर संघाला. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. स्ट्राईक एंडला आहे साहिल. गोलंदाजी मार्कवर पियुषचा चौथा चेंडू फक्त रिझन हलक्या हाताने क्लिक केलाय. सिंगल सर्व्हचे एक धाव नक्कीच मिळाले बघा. 4 चेंडू आणि 56 धावा. 4 चेंडू 56 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक एंडला राहुल पारकर आहे. काय नको टाकू, 1-2 बाहेर टाक. 1-2 मध्ये नंबरची काही गरजच नाही रे, फक्त बाहेर टाक छोटस. बघा वारंवार राहुल देखील रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. सिंगल सर्व्ह दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउट झालाय का मैदानात? तर नक्कीच रनआउट झालाय आणि नक्कीच फलंदाजीने बाद देखील केलाय बघा.
तर तर बघा लक्ष्मी इलेव्हन संघाचे कर्णधार आणि खलास 3214 संघाचे कर्णधार आपण कॉम्बॉक्स जवळ जॉईन करायचं बघा, किंवा आपला कोणता खेळाडू असेल तर त्यांनी कॉम्बॉक्स जवळ पाठवायचा आहे. खलास 3214 संघ आणि लक्ष्मी इलेव्हन संघ. चालू असलेला सामना वाईट चेंडू बघा, पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत अपडेट केले जाईल. ऍड केलंच आणि टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न आणि षटक देखील संपलंय का, तर नक्कीच षटक देखील संपलंय आणि पहिलं सत्र देखील संपलंय बघा. पहिल्या सत्राच्या समाप्तीत धावसंख्या धावफकर झाल्यात एकूण 58 धावा झाल्यात आणि विजयासाठी आवश्यकता असेल तीच म्हणजे 59 धावसंख्येची. येणारे चेंडू 34 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 59 धावांची. तर बघा यायचं आहे बघा आता एक ड्रॉ केला जाईल मैदानात. तर लक्ष्मी इलेव्हन संघ आणि खलास 3214 संघ आपण देखील त्वरित मैदानात यायचं आहे. एक ड्रॉ केलं जाईल मैदानात, याची देखील नोंद घ्यायची बघा. आपण त्वरित यायचं आहे. कोणी देखील कोणताही खेळाडू आपला उपस्थित असेल तर त्वरित ड्रॉसाठी यायचं आहे बघा. खलास संघ आणि लक्ष्मी इलेव्हन संघ त्वरित यायचं आहे आपण बघा. बघा 59 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलंय, तेच म्हणजे तन्मय पॅकर्स संघासमोर. आणि ते आव्हान रोखण्याचं काम देखील करतील त्यांचे गोलंदाज म्हणजेच श्री इलेव्हन संघाचे गोलंदाज. बघा बॉलची मागणी केली जाते, बॉल द्यायचा आपण. बघा लक्ष्मी इलेव्हन संघ आपला कोणता खेळाडू असेल तर त्वरित पाठवायचं बघा कॉम्बॉक्समध्ये. खलास संघाचा नक्कीच आलाय. चला दोन्ही संघाचे आलेत बघा. तर बघा आहे त्यांचे दोन्ही संघाचे खेळाडू इथे आहेत बघा. 12वे खेळाडू नक्कीच आहेत, त्यांच्याच समोर आपण ड्रॉ केला जाईल. आणि 59 धावसंख्येचं एक आव्हान ठेवलंय, तेच म्हणजे तन्मय पॅकर संघासमोर. आणि आघाडीचे दोन फलंदाज मैदानात दाखल झालेत बघा. आणि सामना देखील मैदानात चालू करतो. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल. स्ट्रायकेंडला असेल फलंदाज वैभव, नॉन स्ट्रायकेंडला रोशन. तर बघा मैदानात ड्रॉ देखील संपन्न झालाय आणि खलास संघाला नक्कीच बाय मिळाली आहे या स्पर्धेत. आणि पहिल्याच चेंडूवर आगास केलाय बघा. पहिल्याच चेंडूवर मैदानात काय घडलंय, सुरेख क्षेत्ररक्षण झालं बघा राहुलच्या मार्फत. आणि 2 धावा देखील वेगाने पार केल्या आहेत या दोन्ही फलंदाजाने. पहिल्याच चेंडूवर 2 धावा. धावांचा श्री गणेश नक्कीच झालाय. 59 धावांचा. वैभव स्ट्रायकेंडला, नॉन स्ट्रायकेंडला रोशन आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल. हा चेंडू नुसता फ्लिक केलाय बघा. बघा नवीन फलंदाज देखील मैदानात एक नौका फलंदाज घेऊन खेळत आहेत, तेच म्हणजे तन्मय पॅकर संघ. तो देखील आपला अनुभव या मैदानात पार दाखवत असताना आता मात्र स्ट्रायकेलला रोशन. रोशनसाठी पहिला चेंडू साहिलचा. पहिलाच चेंडू फ्लिक केलाय आणि पहिल्याच चेंडूवर आता मात्र बाद झालाय. पहिल्या चेंडूवर मैदान सोडावं लागेल. डकचा विकेट नक्कीच मिळालाय. रोशनला देखील मैदान सोडावं लागेल. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. हेमंत होतोय बघा. हेमंत आलेत.
आणि आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला हेमंत. पहिला चेंडू फ्लिक केलाय, पहिल्याच्या चेंडूवर चौकार. फक्त हलक्या त्याने दिशा जाण्याचा कारण लेमन कट चिसाला बोलतो ना आपण, ती कट नक्कीच लागली आणि चौकारच्या साह्याने धावसंख्येत झाली आहे वाढ. धावसंख्या धाव प्रकार झाली, एकूण 7 धावा झाल्यात बघा. पहिल्याच्या चेंडूवर चौकाराने खातं ओपन केलंय आपल्या संघासाठी फलंदाज हेमंतने. आणि बघा रिव्हर्सचा पवित्र नक्कीच केला होता आणि पंचांनी अनिकेत आपल्याला थोडीशी विनंती असेल, आपण थोडं मागे यायचं बघा. पंचांनी वाईट चेंडू घोषित केला बघा आणि नक्कीच कॉल देखील दिलाय. गोलंदाज साहिलला पुढे जाऊन खेळण्याचा फ्लिक केलाय, फक्त फ्लिक केलाय. समोरच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, तेवढंच सुरक्षित रक्षण झालंय मैदानात अभिच्या मार्फत आणि सिंगल स्वरूपाची 1 धाव. आता मात्र बराच वेळानंतर स्ट्राईक केला असेल फलंदाज वैभवचा विचार करता. वैभव वैयक्तिक 3 धावणार आपल्या संघासाठी खेळतोय, तोच स्ट्राईक केलाय. पहिले 2 चेंडू नक्कीच वैभवने सुरेखरित्या खेळले होते. टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र चौकार आलाय का वारंवार सुरेख क्षेत्ररक्षण. कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आतापर्यंत दिसत नाहीये. एक चौकार नक्कीच मिळालाय आणि षटक देखील संपन्न झाले बघा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव प्रकार झालेत एकूण 10 धावा. 59 धावांचा पाठलाग नक्कीच मैदानात करायचा आहे, पण मात्र पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा विचार करता पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 10 धावा आणि 1 गडी देखील संपन्न केलाय आणि टायमर देखील मैदानात चालू आहे बघा. याची देखील नोंद घ्यायची आपण श्री 11 संघ. आणि आता मात्र जी ओळख आहे एक दिवा एक्सप्रेस अक्षय गुरव उर्फ पांड्या, स्ट्राईक एंडला असेल वैभव, एक चक्रीशिलीचा गोलंदाज म्हणजे जो ओळख आहे बघा. बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव, ज्यांनी प्रत्येक मैदान आपल्या गोलंदाजीच्या नावावर गाजवली, तोच गोलंदाजी मार्कवर अक्षय. आणि स्ट्राईक केला असेल नवीन फलंदाज एक आपल्या आयुष्याची सुरुवात करत असताना वैभव, त्याच्या अगेन्स्ट एक एक्सपिरियन्स गोलंदाज अक्षय गुरव. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर अक्षय. वैभवसाठी पहिल्या चेंडूवर फुलटॉस चेंडू नक्कीच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स केलाय आणि सिंगल स्वरूपाची पहिला चेंडू नक्कीच फुलटॉस टाकला होता गोलंदाज अक्षयने. फक्त फ्लिक केले बघा, फक्त रिव्हर्सच्या शायने सिंगल स्वरूपाची 1 धाव. आता मात्र स्ट्राईकिंगला असेल फलंदाज हेमंत. बघा वारंवार यष्टिरक्षक बघा मैदानात काय करते. नो चेंडू आहे बघा. फुलटॉस चेंडू थेट यष्टांच्या मागे पडलाय, त्यामुळे नक्कीच सिंगल स्वरूपाची एक अवंत रूपाची 1 धाव नक्कीच मिळेल मैदानात. 12 धावा आता बंद झाल्या. फ्लिक केलाय नक्कीच. वारंवार फुलटॉस चेंडू टाकत असताना गोलंदाज अक्षय. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला असेल वैभवचा विचार केला तर वैभव देखील चांगली कामगिरी आपल्या संघासाठी पार पाडतो. वैयक्तिक 4 धावांवर खेळतोय, एक मोठ्या संख्येचा पाठलाग करायचा. हा फुलटॉस चेंडू आहे बघा आणि पंचांकडे देखील अपील केली जाते बघा. पंचांनी देखील अपील त्वरित फेटावली आणि सिंगल स्वरूपाचे 1 धाव. 3 चेंडू आणि 14 धावा आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. वेगवान गोलंदाज म्हणजे जो ओळख आहे तेच प्रात्यक्षिक आपल्याला दाखवत असताना मैदानात, तोच म्हणजे अक्षय. त्याला मात्र सन्मान दिला जातो बघा. सन्मान विचार केला तर एक चांगल्या गोलंदाजाला सन्मान देणं तेवढंच महत्त्वाचं असतं बघा क्रिकेटमध्ये. त्यामुळे मात्र सिंगल डबलला प्राधान्य वारंवार देत आहेत हे दोन्ही फलंदाज, अक्षयच्या विरुद्ध वैभव आणि हेमंत. सिंगल स्वरूपाची 1 धाव. मोठे फटके मारण्याचा नक्कीच प्रयत्न मैदानात दिसत नाहीये बघा. संघर्ष करावा लागतो प्रत्येक धाव संख्येसाठी. आणि विचार केला तर षटकाचा उर्वरित या षटकातील फक्त आणि फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी आहे बघा. स्ट्राईक एंडला असेल हेमंत. फुलटॉस चेंडूवर फुल टोल केलाय. ज्या चौकाराची गरज होतो चौकार नक्कीच मिळालाय बघा. शेवटच्या चेंडूवर चौकाराने गोड केलंय षटकाचं आणि षटक देखील संपलंय बघा.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावसंख्या झाली आहे 30 म्हणजे 20 धावा प्रति षटकामागे 20 धावांची सरासरी नक्कीच मेंटेन केली आहे. आणि आता मात्र येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी आवश्यकता असेल तीच म्हणजे 38 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 38 धावा. बघा टायमर देखील चालू आहे, आपण देखील नोंद घ्यायची आहे बघा. बघा 39 पाहिजे, त्याची नोंद घ्यायची आहे बघा. बघा नवीन गोलंदाजी मार्कवर राज वैयक्तिक तिसरं षटक घेऊन आला. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केलेला असेल वैभव देखील आता मात्र बॅटचा फेस ओपन करावा लागेल. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके नक्कीच मारावे लागतील आणि प्रयत्न चालवलाय स्वीपचा फटका पहिल्याच चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू थेट पायाला आदळलाय आणि लेग बाय स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळाली आहे बघा. बघा आता मात्र मैदानात काय घडतंय, नक्कीच रनआउटची संधी होती बघा मैदानात आणि पंच वाईट चेंडू का नाही ना, धन्यवाद. बघा 22 दोन चेंडू नक्कीच अकूट टप्प्यावर टाकले. फुलटॉ चेंडू पुढे घेण्याचा प्रयत्न, स्टेप आउट डान्सिंग डाऊन द विकेट. वारंवार चेंडू मात्र पाहायला आढळतोय बघा. वारंवार चेंडू लेग बाय स्वरूपाच्या नक्कीच धावा. बघा सिंगल डबलने कुठलाही फरक पडणार नाहीये. तेच म्हणजे श्रीलंका संघाला एक मोठा धावसंख्येचं आव्हान पार पाडायचं आहे. तेच म्हणजे तन्मय संघाला पुढे घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि तेवढंच चांगलं बॅकअप झालं मैदानात बघा. बाबू आले बॅकअपसाठी आणि षटकाचा विचार करता षटकातील उर्वरित दोन चेंडूचा खेळ बाकी आहे बघा. पूर्णपणे बॅकफुटला टाकले वैभव देखील. आतापर्यंत कुठलाही मोठा फटका या दोन्ही फलंदाजांनी मारला नाहीये. अकूट टप्प्यावर गोलंदाजी नक्कीच केली आहे गोलंदाज राजने. कुठल्याही प्रकारच्या अवंतर स्वरूपाची धावा देखील अजूनपर्यंत दिला नाहीये. हा चेंडू प्रत्येक चेंडूवर स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न, पण आता मात्र पूर्णपणे सामन्याची औपचारिकता म्हणजे पूर्णपणे बॅकफुटला टाकलंय. तेच म्हणजे तन्मय पॅकर संघाला बघा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या स्थिर आहे 25 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. पूर्णपणे जखडून ठेवलंय गोलंदाज राजने. कुठल्याही प्रकारचा मोठी धाव आतापर्यंत आली नाहीये. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या चेंडूवर देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज झालाय बाद आणि आता मात्र संघाचा कर्णधार मैदानात दाखल होत असताना टिनू बेडेकर, मॅन फ्रॉम तिवा. बघा येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 34 धावसंख्येची. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय गुरव. विचार केला तर एक वेगवान एक्सप्रेस म्हणजे जे ओळख आहे तोच मात्र आता मात्र दुसरं षटक म्हणजेच पॉवर प्लेचं षटक घेऊन आल्या गोलंदाजी मार्कवर. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 34 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 34 धावा. तर चला सामना देखील मैदानात चालू करा. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्याच चेंडूवर फुलटॉस चेंडू होता पण मात्र थेट यष्टांना आढळलाय आणि फलंदाज झाले बाद. बघा पहिल्याच चेंडूवर आघात झालाय. पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद झालाय आणि आता मात्र नवीन फलंदाज शुभम मैदानात दाखल होत असताना बघा पूर्णपणे संघर्ष करत असताना पूर्णपणे अडचणीत आढळलाय तोच म्हणजे तन्मय पॅकर संघ. पहिल्याच्या चेंडूवर एक फलंदाज बाद झालाय. हा चेंडू दुसरा चेंडू देखील तेवढाच वेगवान चेंडू आहे बघा. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क दिसत नाहीये त्यामुळे हा चेंडू देखील निर्धाव चेंडू आहे.
उर्वरित येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 34 धावसंख्येचे तिसरा चेंडू. हा चेंडू देखील आता मात्र प्रॅक्टिस नक्कीच मैदानात आपल्याला दिसते. फक्त चेंडूशी गोलंदाज आणि यष्टीरक्षक खेळत असताना बघा कुठल्याही प्रकारचा चेंडू आणि बॅटचा संपर्क दिसत नाहीये शुभम मार्फत. फक्त हे दोनच. आणि आता मात्र फुलटॉस चेंडू आणि चौकारच्या सहाय्याने धावसंख्येत झाली आहे अपडेट. धावसंख्येत हा फरक झाले एकूण 25 होता ना, 29 झालं. चार चेंडू आणि हा चेंडू देखील बघा वेग इतका प्रचंड आहे की कुठल्याही प्रकारचा शॉट प्रिफेअर करता येत नाही बघा शुभमला. आणि आता मात्र आणि षटक देखील संपलंय बघा. 4 षटकांच्या संमतीने धावसंख्या धाव प्रकार फक्त आणि फक्त 29 धावा. बघा येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल तीच म्हणजे तर बघा आपल्याला कुठल्या प्रकारचं पॅनल्टी अजूनपर्यंत लागली नाहीये याची देखील नोंद घ्यायची आपण. श्री 11 आपल्याकडे देखील अजून 3 मिनिटाचा अवधी आहे याची देखील नोंद घ्यायची आपण. या 3 मिनिटांमध्ये आपण जर 6 चेंडू फेकले 29 धावा झाल्यात बघा आतापर्यंत. आणि आता मात्र बाबू आलाय बघा, बाबू मिस्त्री. येणारे चेंडू 6 आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू आणि 30 बघा वारंवार सूचना. आणि आता आपल्याला देखील एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि पहिलाच चेंडू अवंतर चेंडू. पहिल्याच चेंडूनी सुरुवात झाली बघा वाईटच्या स्वरूपात. आता मात्र येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 29 धावसंख्येची. हा चेंडू देखील सोडून दिलाय. 2 चेंडू अवंतर फेकलेत बघा, 28 धावा. थोडस आणि आता मात्र चौकार आलाय, फ्लिक केलंय बघा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आणि चौकार नक्कीच मिळालाय. आणि 4 ने धावसंख्येत झाली आहे वाढ. धावसंख्या धावा प्रकारचा एकूण 35 धावा झालीत बघा. 1 चेंडू आणि 35 धावा. विचार करा टायमरचा उर्वरित आपल्याकडे 3 बघा 2 मिनिटं बाकी आहेत. 2 मिनिटांमध्ये आपल्याला 5 चेंडू फेकायचे आहेत. आणि हा चेंडू आणि फलंदाज बाद झाले बघा. नक्कीच वारंवार रनआउटच्या साहे फलंदाज बाद होताना आपल्याला दिसत आहेत. नक्कीच संवाद दिसत नाहीये मैदानात आणि वाद निर्माण होतोय बघा. अनिकेत आपण देखील पंचांच्या भूमिगत आहात याची देखील नोंद घ्यायची आपण. आणि फलंदाज बाद बघा. आता मात्र या सामन्याची एक औपचारिकता राहिली आहे बघा. आता मात्र लक्ष फारच अशक्य झालंय तेच म्हणजे तन्मय पॅकर संघासमोर. येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 24 धावसंख्येची. 3 चेंडू आणि 24 धावा. हा चेंडू देखील निर्धाव चेंडू आहे बघा. आणि यानंतर लक्ष्मी मिलन संघाचा राहुल का बोलतो समजलं मला. तर बघा सामना देखील झालाय आणि अक्षय आपण देखील त्वरित यायचंय बघा.